नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण तारिणीने सर्वांसाठी गाजर हलवा बनवलेला आहे. युवराज आणि केदार दोघंही आता MNN जॉईन करणार आहेत. खरं तर या सगळ्यामध्ये युवराजचा डाव खरंच त्याच्या अंगलट येणार आहे. कारण स्वतः केदारने मागून घेतलेलं असतं ते म्हणजे मी ॲज अ इंटर्न म्हणून जॉईन होईल. आणि इकडे युवराजला असं वाटत होतं की केदारला खूपच चांगली पोस्ट दिली असणार आहे आणि त्याने सुद्धा अशीच मागणी केली की मला पण त्याला जी पोस्ट दिलेली आहे त्याच पोस्टवरती काम करायचं आहे. आणि इथेच सगळा गोंधळ होणार आहे. यातच सगळी वाट लागणार आहे, ती म्हणजेच या युवराजची. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता ज्या गाजर हलवा बनवलेला असतो त्या गाजर हलव्यामध्ये या निशीने एक गोंधळ घालून ठेवलेला आहे. तर निशीने त्या गाजर हलव्यामध्ये झोपेचं औषध मिक्स केलेलं असतं. पण आता तो डाव युवराजवरच उधळला जाणार आहे. या गोष्टीची कल्पना मात्र निशीला नसते. निशीला माहितीच नसतं काय होणार आहे आणि त्यामुळं निशी चांगलीच तोंडावर पडणार असते. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आता गाजर हलवा सगळ्यांनी खाऊन झालेला आहे आणि इकडे युवराज झोपलेला असतो. तो खूप घोरत असतो. निशी म्हणते हे सगळं काय झालंय? म्हणजे तो औषध टाकलेला गाजर हलवा युवीने तर खाल्ला नसेल ना? हे सगळं काय होऊन बसले? असा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती मात्र विचार करायला लागलेली असते. इकडे तारिणी मात्र केदारच्या डोक्यावरून हात फिरवत असते. मला माहिती आहे केदार, तुला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतोय. मी समजून घेऊ शकते तुझी मनस्थिती. असं म्हणत तिने आता या सगळ्या गोष्टी आता केदारला समजून घेत असते. त्याच्या बाबतीत काय झालं आहे काय नको हे सगळं ती पाहत असते. खरं तर तिला वाईट वाटत असतं. ती म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळं केदार तुला सहन करावं लागत आहे. केदार मात्र झोपलेला असतो आणि मग तारिणी त्याचा हात हातात घेते आणि केदारसुद्धा तसाच हात तिचा पकडून झोपी जातो. तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र केदार उठून तयार झालेला असतो. पण युवराज मात्र अजिबात उठलेला नसतो. युवराज तसाच झोपी गेलेला असतो. इकडे जेव्हा निशी उठते आणि निशी आवरून येते पण युवराज उठलेला नसतो तेव्हा तारिणीला खूप राग येतो. तारिणी म्हणते की मग आता काय करायचं आहे सांग ना. तुला बोलल्यावर एवढा राग येतो ना. आता काय करायचं आहे, कशात काय मिक्स करायचं आहे ते सांग मला, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र ती म्हणते अगो तारिणी असं काय बोलतेस तू? माझ्याच घरात तुला माझ्याबद्दल अशी शंका काय आली आणि तू हे सगळं का बोलत आहेस? तेव्हा तारिणी म्हणते तुला चांगलंच माहिती आहे की का बोलते. काल तू काय केलं होतं आठवते का? तुझा युवी का झोपून राहिला आहे ते? कसं आहे दुसऱ्यासाठी जेव्हा तू खड्डा खणायला जाशील ना तेव्हा त्यात तू स्वतः पडणार आहे एवढं कायमस्वरूपी लक्षात ठेव. तेव्हा तारिणीला निशी म्हणू लागते म्हणजे तू काय केलं युवीच्या बाबतीत? तेव्हा तारिणी म्हणते की तू काय करणार होतीस केदारच्या बाबतीत ते सांग मला. तेच झालेलं असणार आहे तुझ्या युवीच्या बाबतीत. कारण केदारसाठी तू हे सगळं केलेलं होतं पण तो डाव तुझ्यावर उलटला आहे. असं म्हणत तारिणीने निशीचा हात पकडलेला असतो आणि तिचा हात पिरगळायला सुरुवात केलेली असते. निशी म्हणत असते की मी काही केलेलं नाही आहे. तारिणी म्हणते की हे बघ माझ्याकडे पुरावा असल्याशिवाय मी काहीही बोलत नाही. कसं आहे माझ्याकडे सगळ्या गोष्टींचा पुरावा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तूच केलेल्या आहेत ते मला माहिती आहे. कारण मी जेव्हा तुला सांगितलं होतं की गाजर हलवा परतून ठेव आणि तेव्हा तू त्या गाजर हलव्यातलं आणि त्यानंतर तुला तो वाटीत काढून ठेवायला सांगितलं होतं. तेव्हा मात्र तू एका वाटीमध्ये गुंगीचं औषध मिक्स केलेलं होतं. हे मी पाहिलं होतं. आणि एवढंच काय तर तू जाऊन खूप आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या युवराजला सुद्धा सांगितलेल्या होत्या. कसं आहे तुझ्यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे. तू काय करू शकते ना हे मला आधीपासून माहिती आहे. कारण तू जन्मल्यापासून मी तुला पाहते. तू कशी आहे काय आहे या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यामुळं तू कोणतंही कांड करण्याचा प्रयत्न केला तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर पुन्हा केदारच्या वाटेला गेलीस तर गाठ माझ्याशी आहे. सोडणार नाही तुला. असं म्हणत तारिणीने चांगलंच थोबाड रंगवायची तयारी निशीची केलेली असते. परंतु निशी मात्र तिथून तणतणच येते. अजूनही युवराज उठलेला नसतो. शेवटी युवराजच्या तोंडावर पाणी मारते आणि मग युवराज उठतो. तेव्हा युवराज म्हणतो काय झालं? तू पाणी का टाकलेस? हे सगळं काय करतेस तू? तेव्हा मात्र ती म्हणत असते की वी उठ. प्रॉब्लेम झालाय, तुझ्या लक्षात नाही आलेलं. आपलाच डाव आपल्यावर उधळला गेलाय. तेव्हा ती म्हणते तो म्हणतो म्हणजे काय नेहमीसारखी तू मातीच खाल्लेली असणार आहे, तू दुसरं काय करू शकतेस?
तुला माती खाण्याशिवाय काही जमतच नाही आहे, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र ती म्हणते की नाही रे युवी, तू ऐकून घे आधी मला काय म्हणायचं आहे ते. युवराज म्हणतो म्हणजे अजून काय ऐकायचं बाकी आहे. तेव्हा निशी म्हणत असते की काल ते औषध टाकलेला गाजर हलवा तुलाच खावा लागला आणि तो तू खाल्लेला आहेस. ती म्हणत असतो म्हणजे म्हणूनच तर मला एवढी झोप आलेली होती, मी अजूनपर्यंत झोपून राहिलो, नाहीतर आत्तापर्यंत मी उठून माझी जिम वगैरे होत असते. तेव्हा मात्र निशी म्हणते की युवराज, अरे युवी प्रॉब्लेम झाला ना, आणि त्या तारिणीने ते पाहिलेलं होतं, तिनं मला चांगलंच धमकावलेलं आहे. तेव्हा युवराज म्हणतो हे बघ निशी, तुझं नेहमीचं झालं आहे, तू कुठलाच प्लॅन नीट करू शकत नाही आहे, म्हणून तर तुला मी माझे प्लॅनसुद्धा सांगत नाही. इकडे तारिणी मात्र खुश असते. युवराज केदारची सगळी तयारी करून देत असते, त्याला काय हवं नको या सगळ्या गोष्टी ती पाहत असते. तेव्हा मात्र इकडे युवराज आता खुश झालेला असतो. तो म्हणत असतो ठीक आहे, आता ऑफिसमध्ये जाऊन बघूया काय होतं ते, असं म्हणत तो निशीला म्हणतो की शांत राहा, जास्त गोंधळ घालायची गरज नाही आहे. आता मात्र इकडे युवराज आवरतो आणि ॲज अ इंटर्न म्हणून तो ऑफिसला जाणार असतो. त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते, कारण त्याला कधी काही जमलेलंच नाही आहे, ह्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. इकडे मात्र निशी त्याला म्हणत असते की युवी, लक्षात येते ना तुझ्या, तुला जाऊन काय करायचं आहे, त्या केदारचं काय चाललं आहे त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं आहे. तेव्हा मात्र तो म्हणतो की हो. इकडे तारिणी केदारची सगळी तयारी करू लागत असते, त्याला काय हवं नको या सगळ्या गोष्टी ती पाहत असते. त्याचवेळी केदार आपल्या आईचा फोटो हातात घेऊन बसलेला असतो. त्या फोटोशी तो बोलत असतो की आज आई तू किती खुश असशील ना, म्हणजे तुला खरंच खूप आनंद झाला आहे. दयानंद खांडेकरांना जेवढा आनंद झाला असेल ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने, कारण तू प्रत्येक वेळेस त्यांच्याबद्दल माझ्या मनात चांगल्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुला नेहमी वाटायचं की मी त्यांच्यासोबत राहावं, त्यांच्या चॅनलमध्ये त्यांच्यासोबत काम करावं, हे सगळं तुला नेहमी वाटायचं, पण मी ती गोष्ट कधीच मान्य करत नव्हतो. हां, आजही मी तुला सांगतोय की मी तिथं जातोय किंवा जाणार आहे, या सगळ्या गोष्टी घडत आहेत, हे सगळं मला मान्य आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आत्ता हे सगळं जे काही आहे ते मी फक्त आणि फक्त मिशनसाठी करतो आहे. एकदा का मिशन झालं की मी माझ्या मार्गाला जायला मोकळा, याच्याशी माझा काही संबंध नाही आहे. तारिणी तिथे येते आणि केदारला म्हणते काय रे केदार, काय झालं. तारिणी खुश असते. केदार म्हणत असतो की तू काय एवढी खुश आहे, नक्की काय झालं. तेव्हा तारिणी म्हणते की नाही रे, काही नाही झालेलं. तेव्हा मात्र इकडे तारिणी बोलतच असते. तेव्हा केदार तिला समजवत असतो, तिला म्हणत असतो की नाही तुझा चेहरा बघ ना जरा आरशात, आणि तारिणीला म्हणतो बघ किती ग्लो आला आहे. तारिणी म्हणते असं आहे का. तेव्हा केदार तिला सांगू लागतो की बघ, मी म्हटलं होतं ना तुला, तूच ऐकत नाही आहेस. आणि मग तारिणी मात्र म्हणत असते की चला आवरून देते, कपडे वगैरे इस्त्री करून देते तुला. केदार म्हणत असतो की नाही त्याची काही गरज नाही. तारिणी म्हणत असते की झालं, एकदा का JPC मेडिकल फॅक्टरीच्या बाबतीतला डेटा आपल्याला मिळाला की आपलं हे मिशन पूर्ण होणार आणि आपल्याला ह्या खोट्या लग्नातनं बाहेर पडायला लागणार. तेव्हा मात्र मनातल्या मनात खूप वाईट वाटलेलं असतं आणि केदार मात्र म्हणत असतो की नाही, हीच तर गोष्ट मला नको आहे, कारण केदारसाठी हे लग्न खरं आहे, त्याचं मनापासून तारिणीवरती प्रेम आहे आणि म्हणून तर हे लग्नाचं नाटक तो करू शकलेला आहे. खरं तर त्याच्यासाठी हे नाटक नाही आहे, त्याला छान वाटत आहे, त्याला बरं वाटत आहे, त्याच्यासाठी ह्या गोष्टी खूप छान आहेत, त्याला आनंदही या गोष्टींचा होत आहे. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो की पण मला ना, मान्य आहे मला या घरातून बाहेर पडायचं आहे, पण मला या लग्नातून बाहेर नाही पडायचं बॉस, मला तुझ्यासोबत राहायचं आहे, असं केदार बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे तारिणी त्याच्याकडे पाहत असते, त्याच्या कपड्यांना इस्त्री वगैरे करायला त्याला मदत करत असते. तेव्हा केदार म्हणतो की चला, म्हणजे मला पण आता नवरा असल्यासारखं प्रेमाचं नाटक करावं लागणार आहे, म्हणजे मी पण तुझ्यावर प्रेम केलं पाहिजे ना, सगळ्यांना दिसलं पाहिजे म्हणून. खरं तर तो ते सगळं मनापासून बोलत असतो. इकडे तारिणीने जाम अशी निशीची वाट लावलेली आहे, तिचं थोबड फोडलेलं आहे आणि पुन्हा केदारच्या वाटेला जायचं नाही असं सांगितलेलं आहे. फायनली युवराज तयार झालेला आहे आणि तो ऑफिसला जायला निघतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.